रोहिणी नक्षत्र अनेकांना प्रिय आणि काहींना हेवा वाटणारी रोहिणी ही सर्वात करिश्मयी आहे। रोहिणीच्या समवयस्कांना त्यांच्यात असे काय आहे जे त्यांच्या भोवती सर्वांनाच गोंधळात टाकते हे जवळजवळ समजण्यासारखे आहे। कृष्णाचा जन्म सर्व गोपींच्या आवडत्या रोहिणी नक्षत्रात झाला होता। रोहिणी नक्षत्र वृषभ राशीत 10 अंश ते 23.20 अंशापर्यंत पसरलेले आहे आणि भारतीय पौराणिक कथेनुसार तिला चंद्राची आवडती पत्नी मानली जाते। यामागील कारण तिचे सौंदर्य, आकर्षण, सुसंस्कृतपणा आणि प्रेमाची कला होती जी तिला नैसर्गिकरित्या मिळाली। ती इतर 27 जणांमध्ये एक प्रिय पत्नी होती। तिला लाल गाय म्हणून देखील ओळखले जाते। रोहिणी नक्षत्राच्या लोकांची त्वचा लालसर आणि कडक असते। गालांवर किंवा नाकावर, तळहातांवर आणि तळव्यावर लालसर रंग असतो। बहुतेक लोकांपेक्षा जास्त किंवा अशी त्वचा जी खूप सहजपणे लाल होते। ते संगीत आणि कलेत कुशल असू शकतात। उदाहरणार्थ जसे श्रीकृष्ण संगीत आणि बासरीमध्ये कुशल होते। रोहिणी ही वृषभ राशीची नक्षत्र आहे, परंतु तिचा स्वभाव अति स्त्रीलिंगी आहे। रोहिणी ही वृषभ राशीच्या खऱ्या शुक्र राशीत राहते आणि रोहिणी ही कुटुंबातील 2 मुलींपैकी मोठी असू शकते। कधी कधी नर रोहिणीला पालकत्व दिलेले मानले जाते, परंतु दोन्ही बाबतीत पालकांच्या अगदी जवळचे असावे। ते श्रीकृष्णासारखे नीतिमान आणि वाईटाचे निर्मूलन करणारे असतात। ते तापड देखील असतात आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला जवळजवळ सहजतेने करिश्माई दिसतात, जसे गोपींना कृष्ण आणि चंद्राला रोहिणी। त्यांच्यात त्यांच्या उत्साही आणि कलात्मक स्वभावाचे वैशिष्ट्य आहे जे व्यावसायिक प्रयत्नांमध्ये बदलू शकते। संगीत, नृत्य, ललित कला, कादंबऱ्या आणि वाचन किंवा डायरी लिहिणे यासारख्या स्त्रीलिंगी वर्तना ही रोहिणीसाठी वैशिष्ट्य आहेत। ते स्वावलंबी आणि स्वतंत्र आहेत। रोहिणी नक्षत्राचा शासक ग्रह देवता हा चंद्र। वैदिक संस्कृतीत चंद्र हा मनाचा कारक आहे आणि म्हणूनच रोहिणी नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचा स्वभाव सर्जनशील असतो आणि त्यांच्या भटकंती विचारांवर चांगले नियंत्रण असते। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य आणि सहज लक्ष वेधून घेणारा मधुर आवाज देखील असतो। रोहिणी नक्षत्राचा ऊर्जा स्त्रोत आदिदेवता प्रजापती आदिदेवता आहे। आदिदेवता ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे देवता आपण ग्रहाची देवी ऊर्जा स्तोत्राची संबंध साधू शकतो। प्रजापती हा जीवनाचा निर्माता आहे आणि त्याचे रक्षक आहे। रोहिणी नक्षत्राच्या लोकांमध्ये इतरांचे रक्षण करण्याची आणि प्रत्येक पोषण प्रदान करण्याची क्षमता असते, जेणेकरून प्रत्येकाला आनंद आणि समाधान मिळेल। रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे स्वरूप हे मंत्रमुग्ध करणारे असते आणि ते त्यांना करावे लागणारे प्रत्येक काम सुंदरपणे करतात। रोहिणी राशीत जन्मलेल्या लोकांमध्ये उत्तम सर्जनशील क्षमता आणि गोड मधुर आवाज असतो। रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसोबत वेळ घालवायला लोकांना आवडते। आयुर्वेद किंवा औषधी गुणधर्म हे कफ आहे। कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू, हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे। रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तीसाठी पोटदुखी, अपचन आणि भूक न लागणे ही त्रासदायक समस्या असू शकते। रोहिणीची नैसर्गिक प्रवृत्ती नक्षत्राच्या नैसर्गिक प्रवृत्ती आपल्याला त्यांच्या रोमॅन्टिक आणि लैंगिक स्वभावाबरोबरच बौद्धिक क्षमतांबद्दल सांगतात, ज्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश असतो जो त्यांच्या प्राणी किंवा योनी प्रकाराने दर्शविला जातो। रोहिणी सर्प योनीशी संबंधित आहे। त्यांना त्यांच्या प्रियकराला मिठी मारणे आवडते आणि त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या उपस्थितीने वेढण्याचा प्रयत्न करून प्रेम निर्माण करण्याच्या किंवा प्रणयाच्या कृतीत पूर्णपणे गुंतणे आवडते। ते खूप मालकीचे असतात कारण साप सहजासहजी जाऊ देत नाही, जरी ते तसे करत असले तरी। त्यांची मोह करण्याची शैली दीर्घकाळ लक्षात राहते। उदाहरणार्थ कृष्ण आणि गोपी ज्यांच्यासाठी तो अविस्मरणीय होता। रोहिणीची व्यापक वृत्ती म्हणजे राजस गुण। भारतीय तत्वज्ञानात 3 गुण आहेत ज्यांना सत्व, रज आणि तम असे म्हणतात। या 3 प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखले जातात। तर रोहिणी नक्षत्रात रजगुण असतो जो जातकामध्ये राजशाही गुण निर्माण करतो, म्हणून त्यांना पार्टी करायला, मजा करायला आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते। त्यांची नोकरीची प्रोफाईल देखणे राजशाही असेल आणि त्या व्यक्तीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा मिळतील। तसेच 3 गण किंवा मूलभूत स्वभाव प्रकार आहेत ज्यामध्ये व्यक्ती जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवते। ते म्हणजे देवगण, मानवगण आणि राक्षसगण। रोहिणी गण हे मानव गणाचे आहे। मानव गणात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचे प्रमाण खूप सात्विक आणि धार्मिक नाही किंवा खूप राक्षसी आणि विचलित नाही। ते मानवी स्वभावाचे आहेत ज्यात सामान्य गुणधर्म, खूप जास्त अंतर्ज्ञान किंवा कोणत्याही प्रकारची राजनैतिकता नाही।
रोहिणी नक्षत्राचा घटक हा मातीचा आहे. सतत निर्मिती आणि उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना आधार देणे आवश्यक आहे आणि उत्पत्तीशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. एका पुनरुज्जीवित प्रक्रियेसह रोहिणी लोक यश मिळवतील आणि त्यांच्या भोवती एक आनंदी आणि समाधानी समज निर्माण करतील. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याचे पहिले अक्षर ओ वा वी वू असू शकते. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे नावाचे पहिले अक्षर देखील एक कंपन निर्माण करते. जे व्यक्तीशी जोडलेले असते असे नाव निवडणे उचित आहे, जे मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करते, जेणेकरून व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडलीत वचन दिलेले प्रत्येक आनंदाने यश मिळेल. हे आपण ज्या नक्षत्राखाली जन्मलो आहोत त्याचा नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात आल्यासारखे आहे आणि अशा प्रकारे त्यातून योग्य सिग्नल मिळतो, ज्यामुळे आपल्याला पुन्हा ताजेतवाने होण्यास आणि जगाशी चांगले जोडण्यास मदत होते. द्वापर युगात श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. रोहिणी नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी 4थे नक्षत्र आहे आणि त्याची मुख्य देवता ब्रह्मा आहे आणि शासक ग्रह शुक्र आहे. रोहिणी नक्षत्र स्वभावाने शुभ मानले जाते. ज्या लोकांचा जन्म रोहिणी नक्षत्रात होतो ते भविष्यात खूप लोकप्रिय होतात. ते सत्याच्या मार्गावर चालतात आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवतात. रोहिणी नक्षत्राचे लोक त्यांच्या ध्येयाप्रती समर्पित असतात. ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती हे यशाचे मोठे रहस्य आहे. अशा लोकांचे मन खूप चंचल असते आणि ते सर्जनशील कामात जास्त वेळ घेतात. ते व्यावहारिक असतात आणि त्यांच्या गोड शब्दांनी लोकांना प्रभावित करतात. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना समाजात पद आणि प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या मित्रपरिवाराचा आवाका मोठा असतो. असे लोक कलाप्रेमी असतात आणि त्यांचे मन धार्मिक कार्यात गुंतलेले असते. त्यांना पैसा आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या मुली अतिशय सुंदर, मृदुभाषी आणि आई आणि वडिलांच्या प्रिय, पतीला समर्पित आणि संतती प्राप्त असतात. या नक्षत्राच्या लोकांना त्यांचे काम शिस्तबद्ध पद्धतीने करायला आवडते. त्यांना बदलाची भीती वाटत नाही. ते बदलाचे स्वागत करतात. रोहिणी नक्षत्राच्या लोकांना तारुण्यात नशीब साथ देते. वयाच्या 30व्या वर्षी ते विशेष भाग्यवान होतात. शुक्राच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधांची कमतरता भासत नाही. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना वर्तमानात राहायला आवडते. त्यांना भविष्याची चिंता नसते. ते आपले नशीब आजमावत राहतात आणि यशस्वीही होतात. या नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक इतरांची चुका पटकन पकडतात आणि दाखवून देतात की त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचे शत्रू जास्त असतात.